आपल्यासोबत दादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत निवडणुकीचं वातावरण कसं आहे. काय सांगाल दादा, इथून मागे कशी कामं झाली प्रभागात? एक रुपयाचंही काम नाही झालेलं. रस्ते झाले नाही झाले म्हणजे काही कामं झाले नाहीत. नुसतं रस्ते झाले म्हणजे रस्ते झाले म्हणजे इलेक्शन आल्यानंतर रस्ते झालेत शेवटच्या टर्मला. एक 2 महिने इलेक्शन राहिलं तेव्हा. आणि लाईट तर काय आमची 12 महिने नसतीच. पॉवर हाऊस आहे पण इथं पॉवर नसती. एक सिस्टीम जरी लावायची कोणाची हळदीचा कार्यक्रमाची तरी इथं पॉवर नसती. नुसतं नावाला पॉवर हाऊस आहे बालाजीनगर. निवडणुकीचं वातावरण कसं आहे, काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? आता सध्या तर आमचं वार्डातला नगरसेवक, आमच्या झोपडातला एक नगरसेवक व्हायला पाहिजे आम्हाला. स्थानिक स्थानिक म्हणजे आमचा महेंद्र सर होते. आता गेले तो 8, 9, 10 वर्षापासून तो इथं झोपडपट्टीसाठी झगडतोय. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे भांडणं करावं लागतात. म्हणजे पालिकेत जा, MSCBत जा, मोर्चा घे, असं चालू आहे. म्हणजे झाल्यानंतर प्रामुख्याने इथं कोणती कामं व्हायला पाहिजेत? इथं कामं म्हणजे आमच्या इथं स्वतःचे एवढी मोठी वस्ती असून अंगणवाडी नाहीये, स्वतःची अंगणवाडी नाहीये आणि एक समाज मंदिर नाहीये. एक म्हणजे आम्हाला एक समाज मंदिर पाहिजे. आमच्या पोरांचे बर्थडे किंवा लग्न करायचे असेल तर आम्हाला नेहरू नगरचा हॉल बुक करावा लागतो. नाना नानी पार्क इथून आम्हाला तिकडे जावं लागतं. शाळा तिकडे जावं लागते नेहरू नगरला, भोसरीला, म्हणजे असं लांब लांब जावं लागतं. आमच्या इथं खेळायला जागा नाहीये लेकरांना. सगळे म्हणजे रोडवर खेळतात. रोडवर अक्षरशः ऍक्सिडेंट होतात एक एक दिवस. काय वाटतं, युवकांना संधी दिली पाहिजे, नवीन चेहरे पुढे आले पाहिजेत का? नाही, आता तर आमच्या वस्तीतल्या लोकांनी ठरवलेलंच आहे, एक युवकाला संधी दिलीच पाहिजे. आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे की एक आमच्या वस्तीतला आमच्या नगरसेवक व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी ठरवलेलं. आज जरी त्यांच्या मागे पब्लिक दिसत असेल तर ते हाजरीवर आहेत. ते काय असे त्यांच्यासाठी नाहीये, स्वतः हाजरीवर ते त्यांच्या मागे तुम्हाला जे क्राऊड दिसतो त्यांचा ते फक्त पैशापुरता आहे. हा जो धनशक्तीचा जो ह्यांनी कार्यक्रम लावलाय धनशक्तीचा, आज जरी बघितलं यांचं 5 कोटी 10 कोटी खर्च यांचा ह्या 10 दिवसाचा लोकांवर खर्च करायचा. ह्यांची सॅलरी बघितली तर 25,000 रुपये. ह्या 25,000मध्ये 5 वर्षात काय काय करणार आहेत? हे काय लोकांसाठी निवडून येणार नाही आहेत. लोकांची कामं करण्यासाठी 10 कोटी 5 कोटी खर्च करत नाहीत. ते स्वतःचे घर भरण्यासाठी, स्वतःच्या मुलांना विदेशात पाठवण्यासाठी चाललेले खटाटोपाई. ह्याचे नातवंड फॉर्च्युनर मध्ये फिरणार आहेत. ह्याच्यासाठी हा खटाटोप चाललेला. यांना जनतेचं काही घेणं नाही. ह्यांना आतापर्यंत वाटतंय की वस्तीमध्ये झोपडपट्टी भागामध्ये लोकांना कामं नाही केले चालते, मग शेवटच्या दिवशी यांना मटण चिकन दारू दिली की म्हणजे मतदान करते. पण आता असं नाही झालं. आता वस्तींनी ठरवलेलं आहे कुणाच्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. जे आहे ते वस्तीतलाच माणूस काम करू शकतो. आता लोकांना कळालेलं आहे.